आणि आता आपण बघूयात महाफास्ट 100 बातम्या। जानेवारीत पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत। राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर ते चुकीचं। महिलांना अशा प्रकारे पैसे न देता नवीन उद्योग आणा। राज ठाकरेंचं लाडकी बहीण योजनेवर वक्तव्य। त्यांच्या पोटात दुखतंय तेच लोक अशी वक्तव्य करतात। राज ठाकरेंच्या टीकेनंतर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। बहिणींना टेबलावरून लाच द्यायची होती म्हणून निवडणुका पुढे ढकलल्या। लाडकी बहीण योजनेवरून खासदार प्रणिती शिंदेंचा आरोप। लाडकी बहीण योजना नव्हे तर लाडकी खुर्ची योजना। 5,53,00,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। तिन्ही भाऊ लबाड, भास्कर जाधवांचा हल्लाबोल। महायुतीत फिरत्या मुख्यमंत्री पदावरून राजकीय वर्तुळात चर्चा। 5 वर्षात तिन्ही पक्षांकडे सीएम पद जावं, महायुतीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्रीपद संगीत खुर्चीसारखं, अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची इच्छा पूर्ण करायची आहे। अंबादास दानवेंचा अजितदारांना टोला। पदासाठी नव्हे तर विकासासाठी सत्तेत सहभागी, महायुतीत सरकारचा फायदा सर्वसामान्यांना मिळाला पाहिजे, प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांना घड्याळऐवजी दुसरं चिन्ह द्या। सुप्रीम कोर्टात शरद पवार गटाच्या वतीनं याचिका दाखल। 1 ऑक्टोबरला याचिकेवर होणार सुनावणी। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर झिरवाळ आक्रमक। सोमवारपासून झिरवाळ बेमुदत धरणे आंदोलन करणार। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास दंगली होतील। सरकारनं निर्णय घेतल्यास महाराष्ट्राचं मणिपूर होईल, भाजप नेते पद्माकर वळवींचं वक्तव्य। बघूया, ठाकरे गटाला 44 जागा मिळतील अशी स्थिती। काँग्रेस 150 तर पवार गट 88 जागांची मागणी करणार अशी स्थिती। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा दावा। यात कोणतीही भांडणं नाहीत, आमची वज्रमूठ मजबूत म्हणून मोदींचा महाराष्ट्रात पराभव झाला। संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना टोला। आदिवासी समाजातील संघटनांशी आम्ही आघाडी करणार, भाजप सोडून आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। ठाकरेंसाठीही दरवाजे खुले असल्याचं आंबेडकरांचे संकेत। मुंबई सिनेट निवडणुकीत ठाकरेंच्या युवासेनेचा सर्व 10 जागांवर विजय। युवासेनेकडून अभाविपचा व्हाईट वॉश। आज सर्व विजयी उमेदवार मातोश्रीवर जाऊन जल्लोष करणार। निवडणूक स्थगित करण्याचे मिंधेंचे प्रयत्न यशस्वी। सिनेटच्या निकालाची भाजप आणि मिंधेंना भीती होती आणि निकाल फक्त सुरुवात। मुविया असाच विजय मिळवत राहील। युवासेनेच्या विजयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। वाघाचे पट्टे अंगावर पेंट करून हिंडणाऱ्या लांडग्यांनो, आधी पोराशी निपटा, बापाचा विषय तुमच्या बसचा नाही। सिनेट निकालावरून अंबादास दानवेंची टीका। मुंबईतील तरुण वर्ग आदित्य ठाकरेंच्या पाठीशी, काल स्पष्ट झालं। मुंबई विद्यापीठावर भगवा फडकला, संजय राऊतांची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ओबीसी मतांची मोठ बांधणार। ओबीसी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न। ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांना प्रभारी भूपेंद्र यादवांचे आदेश। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। मुख्य निवडणूक आयुक्तांसह शिष्टमंडळ कालपासून मुंबईत। सत्तेच्या खुर्चीची ओढ सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करते। एखाद्या लेखकाला मुख्यमंत्री नावाचं नाटक लिहायला सांगावं, त्यात 3 फिरते रंगमंच असावेत। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा। फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयात महिलेकडून तोडफोड। महिलेला फाशीशिवाय सोडणाऱ्या 2 पोलिसांची चौकशी सुरू, निलंबनाची शक्यता। उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्या नागपुरात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। मालवणमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर अनावरणाआधी पुतळ्याची सर्व तपासणी पूर्ण। यंदा भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता। अमित शहांचे नागपूर बैठकीत सूचक संकेत। शहांकडून विदर्भाचा आढावा। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी संधी दिल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार। कृष्णराज महाडिक यांच्याकडून स्पष्ट। शरद पवार अहमदनगर दौऱ्यावर। श्रीगोंदा कर्जत रस्त्यावर शरद पवारांचं जेसीबीच्या साह्यानं त्यांच्यावर फुलांची उधळण करत स्वागत। रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोलीत रोहित पवारांचे भावी मंत्री असा उल्लेख असलेले बॅनर। हिंगोली विधानसभेला इच्छुक असलेल्या बंडू मुटकुळेंकडून बॅनर। चिंगम राऊतांनी सिंगम फडणवीसांची चिंता करू नये, प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांवर निशाणा। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर इलेक्टोरल बॉन्डद्वारे खंडणीचा आरोप। सीतारामन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे बंगळुरू विशेष न्यायालयाचे आदेश।
माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदेंविरोधात पुतणे धनराज शिंदेंनी दंड थोपटलेत. पवार गटाकडे उमेदवारीची मागणी केल्याची धनराज शिंदेंची मागणी. रत्नागिरीतील विधानसभेच्या 3 जागांसाठी काँग्रेस आग्रही. रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूण विधानसभेच्या जागेची जिल्हा प्रभारी दौऱ्यात मागणी. चिपळूण संगमेश्वरच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा. चिपळूण संगमेश्वरची जागा मविया ठाकरे गटाला सोडावी. माजी आमदार सुभाष बनेंची मागणी. पुण्याच्या हडपसर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा. काही झालं तरी काँग्रेस हडपसर विधानसभा लढणारच. हडपसर विधानसभेतील युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी लावले बॅनर. परभणीच्या पाथरी विधानसभेवरून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता. काँग्रेसच्या जागेवर शरद पवार गटाकडून जोरदार तयारी. पाथरीतून काँग्रेसचे सुरेश वरपुडकर आमदार.